हॅलो ऑल, वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन. तर बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स सिरीज मधला आजचा आहे आपला दुसरा दिवस आणि दुसरा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत डिव्हिजिबिलिटी रूल. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं ते बघूया. बघा, या सिरीज मध्ये जसं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की आपण टाइप्स ऑफ नंबर सिरीज ऑलरेडी हा व्हिडिओ बनलेला आहे, तुम्ही याला बघू शकता. डिव्हिजिबिलिटी रूल आजचा आपला टॉपिक आहे. देन आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट्स, फ्रॅक्शन व्हॅल्यू बेस्ड सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज व्हॅल्यू बेस्ड सिम्प्लिफिकेशन, पॉवर व्हॅल्यू बेस्ड सिम्प्लिफिकेशन आणि देन अप्रॉक्सिमेशन. वन बाय वन प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक टॉपिक आपण कव्हर करूया. चला, तर डिव्हिजिबिलिटी रूल यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे, तर पहिला जो आपला रूल आहे तो आहे रूल ऑफ टू, दोनचा रूल, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ टू. तर याच्यामध्ये काय असतं, जर एखादा नंबर जर दोनने डिवाइड होत असेल, जर युनिट प्लेस मधला नंबर दोनने डिवाइड होत असेल तर तो कंप्लीट नंबर सुद्धा दोनने डिवाइड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल 10 हा नंबर आहे. 10 ला आपण मित्रांनो दोनने डिवाइड करू शकतो का? हो. 2 पंच 10, 2 5 जा 10. दॅट मीन्स तो कंप्लीट नंबर सुद्धा आणि 10च्या सर्वात शेवटी काय येतं? 0 येतं. म्हणजे तो कंप्लीट नंबर सुद्धा दोनने डिवाइड होऊन जाईल. जसं 686 डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ टू मध्ये आपण चेक काय करतो असतो? युनिट प्लेस. युनिट प्लेस मध्ये 2, 4, 6, 8 किंवा 0 येत असेल किंवा तो इवन नंबर असेल म्हणजे त्या नंबरला आपण दोनने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, जसं 686 ला आपण दोनने डिवाइड करू शकतो का? करू शकतो, कारण की सर्वात शेवटी 6 आहे जो इवन नंबर आहे, तर याला आपण दोनने डिवाइड करू शकतो. एखादा नंबर मी घेतला 131 ला आपण दोनने डिवाइड करू शकतो का? नाही, कारण सर्वात शेवटचा जो नंबर आहे तो 1 आहे. म्हणजे कुठे ना कुठे याला तुम्ही जर डिवाइड करायचा प्रयत्न केला तर हे काय होणार? 2 6 जा 1 झाला कॅरी, 2 5 जा म्हणजे एक तुमच्याकडे परत उरला. म्हणजे हा कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय नाही आहे दोनने. समजलं असेल तर समोर जाऊया. बघा, समोरचा काय आहे? नेक्स्ट आहे आपल्याकडे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 3. 3चा रूल काय म्हणतो? आता 3चा रूल काय म्हणतो? बेसिकली जर तुमच्या जेवढे पण आपल्याकडे नंबर मधले डिजिटची ऍडिशन जर 3ने डिवाइड होत असेल तर तो कंप्लीट नंबर सुद्धा 3ने डिवाइड होईल. फॉर एक्झाम्पल 116 माझ्याकडे नंबर आहे. आता 116 मध्ये काय असतं? 1 प्लस 1 प्लस 116 नाही, 117 घेऊया. 1 प्लस 1 प्लस 7, 117 आपण नंबर घेतला. 117 म्हणजे 1 प्लस 1 प्लस 7. या सर्वांची जर मी ऍडिशन केली किती येणार? 9. आणि जर 9 ला आपण 3ने डिवाइड करू शकतो का? 3 1 3, 3 3 9 म्हणजे हा कंप्लीट नंबर सुद्धा 3ने डिवाइड होऊन जाईल. डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2 आणि 3 हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. जेव्हा आपण सिम्प्लिफिकेशन आपण घेऊया किंवा जे पण अरिथमेटिक प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये आपण ओरली बघू शकतो की 2ने आणि 3ने डिवाइड होत असेल तर कंप्लीट नंबर सुद्धा डिवाइड होतं. याने तुमची कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन स्पीड किंवा फास्ट तुम्ही करू शकता. A number is divisible by 3 only when the sum of its digit is divisible by 3. सर्व संख्या ज्यांच्या अंकांची बेरीज 3ने डिवाइड होते अशा सर्व संख्या 3ने डिवाइड होणार. इथे बघूया एक्झाम्पल कुठे आपल्याकडे? ओके, इथे आहे. 111 ला आपण 3ने डिवाइड करू शकतो का? करू शकतो, कारण की 1 प्लस 1 प्लस 1 3 होतं. 3 हा 3ने डिवाइड होणार. 4 प्लस 4 8 आणि 1 9. 9 3ने डिवाइड होतो म्हणजे हा नंबर सुद्धा होऊन जाईल. 1 2 3 10 5 15. 15 ला आपण 3ने डिवाइड करू शकतो म्हणजे हा नंबर सुद्धा 3ने डिवाइड होणार. 6 प्लस 8 14. 14 प्लस 6 20. 20 प्लस 1 21. 21 3ने डिवाइड होतात का? होतात. हा नंबर सुद्धा 3ने डिवाइड होऊन जाणार. फॉर एक्झाम्पल 6 8 6 1. बघा, 3ने डिवाइड करायचा प्रयत्न केला. 3 1 जा 3 2 जा 3 2 जा 2 कॅरी, 3 8 जा 24, 2 कॅरी, 3 7 जा. कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 आहे. ठीक आहे, तर हे असतं 3ची विभाज्यताचा रूल किंवा 3चा डिव्हिजिबिलिटी रूल. समोरचा बघूया. समोर काय आहे? डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 4.
जर शेवटचे 2 डिजिट हे जर 4 ने डिवाइड होत असेल तर कंप्लीट नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होणार. हा म्हणतो रूल ऑफ 4. शेवटचे 2 डिजिट जर 4 ने डिवाइड होत असेल तर कंप्लीट नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होणार. फॉर एक्झाम्पल 140 140 जर मी म्हटलं शेवटचे 4 डिजिट चेक करा किती आहेत 40. 40 ला आपण 4 ने डिवाइड करू शकतो का? करू शकतो. म्हणजे हा नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होणार. चेक करूया. 4 1 4 4 3 12 2 उरले 4 5 20 झाला कम्प्लिटली डिव्हिजिबल. ठीक आहे. इथे बघूया 12 ला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. सर्वात शेवटी आहे शेवटचे 2 डिजिट 08 म्हणजे हा सुद्धा 4 ने डिवाइड होणार. 120 सर्वात शेवटी 20 आहे 4 5 20 डिवाइड होणार. 88 88 म्हणजे किती 22 चोक 22 इंटू 4 88 म्हणजे हा सुद्धा होऊन जाणार. मला सांगा 1046 हा 4 ने डिवाइड होईल की नाही हे मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगाल. 1046 4 ने डिवाइड होईल की नाही हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगाल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे आपल्याकडे रूल ऑफ 4 रूल ऑफ 5. 5चा रूल तर सिंपल असतो. ज्या नंबरच्या सर्वात शेवटी एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. एक तर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. असे सर्व नंबर 5 ने डिवाइड होऊन जाईल. जसं 10 आहे 125 आहे 320 आहे 120 5 से 45 आहेत ते असे नंबर होऊन जाते. नंतर हा थोडासा सिंपल आहे. युनिट प्लेस मध्ये एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. नंतर 6चा रूल काय असतो तर 6चा रूल हे म्हणतो जो आपण बघितला रूल ऑफ 2. रूल ऑफ 2 म्हणजे काय की 2 ने डिवाइड झाला पाहिजे. आणि रूल ऑफ 3 म्हणजे काय की सर्व संख्यांची बेरीज हे 3 ने डिवाइड झाली पाहिजे. जर 2चा रूल आणि 3चा रूल सॅटिस्फाय करत असेल तर तो 6 ने सुद्धा डिवाइड होणार. 2चा आणि 3चा रूल जर सॅटिस्फाय करत असेल तर तो 6चा रूल सुद्धा सॅटिस्फाय करणार. म्हणजे 2 आणि 3 ने डिवाइड होत असेल तर तो 6 ने सुद्धा डिवाइड होणार. फॉर एक्झाम्पल बघा 12 हा नंबर आहे. 2चा रूल म्हणजे काय सर्वात शेवटी 0 2 4 6 8 इथे 2 आहे म्हणजे 2चा रूल पूर्ण झाला. 3चा रूल म्हणजे काय दोन्ही संख्यांची बेरीज 1 + 2 किती होतं 3 होतं. 3 हे 3 ने डिवाइड होतात का होतात. म्हणजे हा 2चा रूल सॅटिस्फाय केला 3चा रूल सॅटिस्फाय केला म्हणजे हा नंबर 6 ने डिवाइड होऊन जाईल. आणि आपल्याला माहित आहे साइन दोन्ही 12 झाला. 126 ला बघा 2चा रूल सर्वात शेवटी 6 आहेत चालून जाईल. 3चा रूल 6 + 2 + 1 टोटल झाले 9. 9 ला 3 ने आपण डिवाइड करू शकतो म्हणजे होऊन जाईल. 1 + 2 3 आणि 3 6 6 आणि 4 10 सॉरी 6 आणि 6 12 12 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो का करू शकतो. सर्वात शेवटी 6 आहेत म्हणजे होऊन जाईल. 6 आणि 6 12 आणि 9 21 21 ला 3 ने डिवाइड करू शकतो का करू शकतो. सर्वात शेवटी आहे 0 म्हणजे 2चा रूल सुद्धा सॅटिस्फाय झाला. जर एखाद्या संख्येला 2 आणि 3 ने विशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने विशेष भाग जातो. जातो म्हणजे जातोच. ठीक आहे. चला हा झाला 6चा रूल. 7चा रूल काय म्हणतो. आता 7चा रूल थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो. द डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 7 स्टेट्स दॅट इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 7 then the difference between twice the unit digit of the given number and the remaining part of the given number should be multiple of 7 or it should be equal to 7. याचं काय मीनिंग होतं मी तुम्हाला समजावतो. बघा माझ्याकडे एक नंबर आहे 798. पहिलं काय म्हणतं हे की जो सगळ्यात शेवटचा डिजिट आहे त्याचा तुम्ही डबल करा. चला याचा आपण डबल केला 8 दोन्ही किती झाले 16 झाले. आता याच्यामधला सगळ्यात शेवटच्या डिजिटचा आपण केला डबल. माझ्याकडे रिमेनिंग किती आहेत 79 आणि 7 प्लस जर मी 9 केलं किती झालेत 16 झालेत. तर हे जे डबल केल्यानंतर जो 16 आला आणि रिमेनिंग नंबरची जी माझी ऍडिशन आहे जी माझी बेरीज आहे ही सुद्धा 16 आली. जर याला मी डिवाइड केलं 16 मधून 16 काढले माझ्याकडे उरले 0. तर सर्वात शेवटी हे एक तर 0 उरायला पाहिजे किंवा हे मल्टिपल ऑफ 7 उरायला पाहिजे. एक तर 0 किंवा मल्टिपल ऑफ 7 असं होत असेल तर तो 7चा रूल सॅटिस्फाय करतो. आता नेक्स्ट नंतरचं काय आहे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 8. 8चा रूल काय म्हणतो. 8चा रूल काय म्हणतो जर a number is divisible by 8 when the number formed by its last 3 digit
इज डिव्हिजिबल बाय 8 और लास्ट 3 डिजिट शुड बी 000. एकतर 8चा रूल काय म्हणतो, सर्वात शेवटचे 3 डिजिट 0 असायला पाहिजे किंवा शेवटचे 3 डिजिट 8 ने डिवाइड होणार पाहिजे. जसं 12,000 शेवटचे 3 डिजिट हे 0 आहेत, म्हणजे 12,000 ला आपण 8 ने डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, 12,000 ला मी 8 ने डिवाइड करायचा प्रयत्न करतो. 8 1 जा 8 1 जा 4 झाले कॅरी, 8 5 जा 40, 2 0 समोर झाला 8 ने डिवाइड. सेकंड इथे बघूया आपण, हा नंबर घेऊया 12048. सर्वात शेवटचे 3 डिजिट म्हणजे 048, 48 ला आपण डिवाइड करू शकतो 8 ने. 8 6 जा 48, म्हणजे हा नंबर सुद्धा व्हायला हवा. 8 1 जा 8 1 जा 4 झाले कॅरी, 8 5 जा 40, 0 8 6 जा 48, 1506 कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय झाला, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8 झाला. ठीक आहे, शेवटचे 3 डिजिट 8 ने भाग झाला पाहिजे किंवा ते तिन्ही पण 0 असायला पाहिजे, म्हणजे तो 8 ने डिवाइड होऊन जाईल. नंतर रूल ऑफ 9, रूल ऑफ 9 आणि रूल ऑफ 3 हे सिमिलर असतात. सम ऑफ ऑल द डिजिट्स, जेव्हा 3चा आपण बघितला तर सम ऑफ ऑल द डिजिट्स शुड बी डिव्हिजिबल बाय 3, आणि 9 मध्ये सम ऑफ ऑल द डिजिट शुड बी डिव्हिजिबल बाय 9. जसं 3 साठी काय होतं की 3 साठी माझ्याकडे जर नंबर असेल 1 2 3, तर 1 + 2 + 3 सर्वांची ऍडिशन म्हणजे 6, 6 ला आपण डिवाइड करू शकतो 3 ने, झाला. 9 मध्ये काय असतं 1 + 2 + 1 + 2 + 3 + 9 + 3, 1 + 2 3 + 3 6 9 15 आणि 3 18. 18 ला मी डिवाइड करू शकतो का 9 ने, 9 1 जा 9 2 जा होऊन जातो, म्हणजे हा कंप्लीट नंबर सुद्धा होऊन जाईल. बघा 1 2 3 9 3. प्रयत्न करूया 9 ने डिवाइड करायचा. 9 1 9, 3 उरले, 9 3 27, 6 उरले, 9 7 63, परत 6 उरले, 9 7 63, 13 77, म्हणजे कंप्लीट डिव्हिजिबल बाय होऊन जाईल 9 ने. ठीक आहे, तर 9चा रूल, सर्वांची ऍडिशन, सर्व संख्यांची ऍडिशन 9 ने डिवाइड होत असेल तर पूर्ण संख्या सुद्धा 9 ने डिवाइड होऊन जाईल, ओरिजिनल संख्या सुद्धा 9 ने डिवाइड होऊन जाईल. 10 ला सांगायचं कामच नाही, सर्वात शेवटी 0 पाहिजे, इथे 0 आहे, इथे सुद्धा 0 पाहिजे, हा होऊन जाईल, हा होऊन जाईल, हा नाही होणार आणि हा सुद्धा नाही होणार. युनिट प्लेस मध्ये 0च पाहिजे. 5 10, 5 मध्ये एक तर 5 किंवा 0 आणि 10 मध्ये फक्त 0. 3 and 6, 3 मध्ये फक्त ऍडिशन 3 यायला पाहिजे, 6 मध्ये 3 आणि 9 ऍडिशन 9 यायला पाहिजे. ऍडिशन शुड बी 9, ऍडिशन डिव्हिजिबल बाय 3, सम शुड बी डिव्हिजिबल बाय 3 आणि सम शुड बी डिव्हिजिबल बाय 9. नंतर काय आहे 11चा रूल, इम्पॉर्टंट 1. 11चा रूल काय म्हणतो, जे पण इव्हन प्लेसवर नंबर्स आहेत, डिजिट्स आहेत, आणि जे पण ऑड प्लेसवर डिजिट आहेत, त्या दोघांचा डिफरन्स. इव्हन प्लेसवरचे डिजिट्स, ऑड प्लेसवरचे डिजिट्स, इव्हन प्लेसवरच्या डिजिटची सम, ऑड प्लेसवरच्या डिजिटची सम, आणि या दोघांचा डिफरन्स एक तर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. एक्झाम्पलने समजूया. बघा 3 7 8 4, 3 7 8 आणि 4, हा आहे ऑड प्लेसवर, हा आहे इव्हन प्लेसला, हा परत आहे ऑड प्लेसला, आणि हा आहे इव्हन प्लेस. म्हणजे सम विषम सम विषम. आपल्याला हा नंबर नाही बघायचा आहे, यांची पोझिशन बघायची. ही फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन आणि फोर्थ पोझिशन. आपल्याला यांची पोझिशन बघायची. पहिली पोझिशन, दुसरी, तिसरी आणि ही चौथी. ओके, तर काय होतं, ऑड पोझिशन वरचे संख्यांची बेरीज 3 + 8, 3 + 8 याचा डिफरन्स 7 + 4, 7 + 4 किती झाला, दोघांचा डिफरन्स 11 झाला. आणि इथे दोघांचा डिफरन्स सुद्धा किती झाला, 11 झाला.
11 मधून 11 गेले, उरले आपल्याकडे 0. एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे. एक परत बघूया. इथे माझ्याकडे नंबर आहे, माझ्याकडे नंबर होता हा 379905. बघा, ऑड पोझिशन वरच्या संख्यांची बेरीज 3 + 9 12, 12 + 0 12, 12 उरले, मायनस 7 + 9 16, 16 + 5 21. किती उरले? 21 मधून 12 गेले, उरले आपल्याकडे 9 उरले. म्हणजे हा नंबर तुमचा 11 ने डिवाइड नाही होईल. ठीक आहे, हा नंबर तुमचा 11 ने डिवाइड नाही होईल. 12 आणि 7 आणि 9 16 आणि 5 21. ओके, बेरीज सर्वात शेवटी आपल्याकडे काय आलं? सर्वात शेवटी आपल्याकडे 9 आलं, म्हणजे नाही. आणखी एक नंबर बघूया, 129415. कुठे लिहूया? चला इथे लिहितो मी. काय आहे आपल्याकडे? 129415. ऑड पोझिशनच्या संख्यांची बेरीज 1 + 9 10, 10 + 1 11, मायनस 2 + 4 6, मायनस 5 11, 11 - 11 म्हणजे 0. एक तर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे, म्हणजे हा नंबर 11 ने डिवाइड होऊन जाईल. विषम स्थानी असलेल्या संख्यांची बेरीज आणि सम स्थानांमधील अंकांच्या संख्यांची बेरीज याचा फरक 0 किंवा 1 पाहिजे, म्हणजे तो 11 ने डिवाइड होऊन जाईल. नंतर काय आहे? नंतर आहे 12चा रूल. आणि 12चा रूल काय म्हणतो? जसं आपण बघितलं की 6चा रूल काय होता? 6चा रूल म्हणजे 2 ची कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, 3 ची कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. असंच तुमचं असतं 12 साठी सुद्धा. 12 काय म्हणतं? 3 ची कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे आणि 4 ची कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय करायला पाहिजे. असं होत असेल तर तो 12 ने त्याला भाग जातो. 3 ने भाग झाला पाहिजे आणि 4 ने पण भाग झाला पाहिजे. बघा, आता 3 ने भाग झाला पाहिजे म्हणजे काय? की 3चा रूल. 3चा रूल काय असतो? 3 + 3 6, 6 आणि 6 म्हणजे 12. 12ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 3चा रूल सॅटिस्फाय झाला. नंतर 36 आहे. 36 म्हणजे शेवटचे 2 डिजिट. 4चा रूल काय असतो? शेवटचे 2 डिजिट. 4 9 36 म्हणजे 4 ने पण कंडिशन ही सॅटिस्फाय झाली. आता एकदा क्रॉस व्हेरीफाय आपण करून घेऊया. 336 डिवाइडेड बाय किती? डिवाइडेड बाय 12. 12 1 12, 12 2 24, 9 उरले, 12 96 28 ने कंप्लीट याला भाग झाला. सेकंडचा आन्सर 6648. याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा की हा 12 ने डिव्हिजिबल बाय आहे की नाही. ठीक आहे, तर हे झाले आपले डिव्हिजिबिलिटी रूल. मित्रांनो, याला व्यवस्थित करा, कारण की खूपदा आपण सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करताना किंवा अदर क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिव्हिजिबिलिटी रूलचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट असतात, जसं 6 9 11 3 आणि 2 हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. 5 आणि 10 तर लक्षात येतो. 3 आणि 9 सारखे असतात, सर्वांची आकड्याची बेरीज. 2 मध्ये सर्वात शेवटी 0 2 4 6 8 पाहिजे. 4 मध्ये शेवटचे 2 डिजिट आपण चेक करतो. 8 मध्ये शेवटचे 3 डिजिट आपण चेक करतो. 6 म्हणजे 2 × 3, 2चा रूल सॅटिस्फाय व्हायला हवा, 3चा रूल सॅटिस्फाय व्हायला हवा. 12 म्हणजे 3 × 4, 3 चौक 12, 3चा रूल सॅटिस्फाय व्हायला हवा, 4चा रूल सॅटिस्फाय व्हायला हवा. याच्याच प्रकारे काही आणखी पण असतात, ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण त्याला मी एकदा ही सिरीज कंप्लीट झाली की त्याला सुद्धा एकदा मी घेऊन गेलो, जे 12च्या वरच्या आहे. तर आजसाठी आपण एवढंच. ॲट दी लास्ट एवढंच म्हणू इच्छितो, जे पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असेल जे प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.